श्री रुद्राक्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवारी प्रभू श्रीरामचंद्र प्राण प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त 12:29 अक्षदा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी 11 जोडप्यांना पूजेचा मान देण्यात आला होता व 11 जोडप्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची व्यंजन नैवेद्य म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना अर्पण करण्यात आले व सायंकाळी 7 वाजता प्रभू श्रीराम भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। असंख्य भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचं आयोजन श्री रुद्राक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंबादास नागनाथ लोकुर्ते, वैद्यकीय आघाडी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संयोजक यांनी केलं होतं। यावेळी देवीदास शावंतुल, उदय कंटली, नागराज स्वामी, गोपाल जोगू, गोवर्धन गामूर्ती, गोविंद महेंद्रकर, सुनील इंदापुरे, रुपेश महेंद्रकर, रघुनाथ नागमल, श्रीनिवास आडकी, नागनाथ लोकुर्ते, मार्कंडेय वल्लाकाट्टी, राजेश अंबोरे आणि या भागातील बहुसंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि मंडळाचे सर्वांनी आभार मानले। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।